माहीत नाही. काल दादा भुसे काल साहेब काल ती तोंडी पत्रकार काय? परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतं हे देखील मला बघायचं आहे. कारण फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये येणं, कारण हा मोर्चा जो असेल तो झेंडा व्यतिरिक्त अजेंडा असेल या मोर्चामध्ये. नाही, मी आता त्याचं उत्तर दिलं मी की या संबंधीचं काही भाष्य त्यांनी केलेलं आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना. कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता येणार नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल, तर तो जाणून घेणं आणि त्याच्या योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यकता आहे. भाजप हा मुद्दा सोडून काढेल असं वाटतं का? कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटतं? मला काही याच्यात वाद दिसत नाही. माझ्या मते फक्त सरकारने 1ली ते 4थी इथं हस्त करू नये. पुस्तकांना स्थगिती दिली मात्र तोंडी शिकवणार असं दादा भुसेंनी आता स्पष्ट केली. मला ठाऊक नाही. साहेब, शक्तीपीठसाठी समृद्धी महामार्गाचा दाखला दिला जातो, त्याच्यामुळे खूप मोठी प्रगती होत आहे असं सांगितलं जातं. त्याच समृद्धी महामार्गावर ठिकाणी तुम्ही टीका केली होती की जे कोणी जात आहेत त्यांना देवेंद्रांची आज्ञा होते अशी इथपर्यंत टीका केली होती तुम्ही. तर खरोखरच त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामुळे विकास होतोय का? आता लगेच कसं सांगायचं? तो रस्ता झाला आहे. दुर्दैवाने तिथं ॲक्सिडेंटची संख्या ही चिंता व्यक्त करावी असेल, पण त्याची रिझल्ट 1-2-3 वर्षांनी. सर, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न बरीच वर्ष रेंगाळलेला आहे. त्याच्या आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली, पण महाराष्ट्र शासन त्यात गांभीर्य नाही. आपल्याला आज एकीकरण समितीचे लोक पण भेटून गेलेले, तर या प्रश्नाला गती मिळण्यासाठी शासनाने काय नाही, त्याच्यात एकीकरण समितीचं म्हणणं एकच आहे की एक कमिटी नेमली, आत्ताच नेमली, तर त्या कमिटीमध्ये जयंत पाटील आणि काही सहकाऱ्यांच्यावर जबाबदारी टाकावी असा आग्रह एकीकरण समितीचा आहे. आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलावं असं त्यांनी आज सुचवलं. मी मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार. महसूल वाढीसाठी मुंबई महानगर